माऊली ज्ञानोबाराय प्रगट होण्याच्या अगोदर ही चार भावंड जगात येण्याच्या अगोदर काहीतरी असं कारण झालं असावं की यांना येण्याची गरज भासली असावी. कारण आपल्या अवतार भूमिकेचं प्रयोजनच हे आहे. देव आणि संत येत आहेत फक्त जगाच्या कल्याणाकरता, नुसतं येत नाही ना. तुम्ही आम्ही जन्माला आलो, आमच्या जन्माची दखल घेतली कोणी? कोणीच नाही. कोण दखल घेतं? दखल त्याचीच घेतली जातो ज्याचं जीवन त्यागाने परिपूर्ण होतं. समाजात भोगाची पूजा कधीच होत नाही. समाजात पूजा होते फक्त त्याग संपन्न माणसाची. म्हणून संत नेहमी आम्हाला योग्य मार्ग दाखवण्याकरता अवतरित होत असतात. ज्यावेळेस या चार भावंडांचा अवतार करायला झालं, तात्कालीन समाज आणि तात्कालीन राजवट या दोन्हीचा ताळा जर या ठिकाणी आपण मांडला तर अभंगाकडे सहज आपण जात नाही. काय झालं होतं यांना अवतार कार्यामध्ये येण्याकरता? असं काय घडलं होतं महाराज? ऐका, त्यावेळेस काय घडलं होतं आणि त्यांना यावं लागलं, आणि आता काय घडतं म्हणून आम्हाला करावं लागतं, याचा ताळा ज्याने त्याने बांधला. ऐका, नामदेव महाराज असं म्हणतात, यांना का अवतार घ्यावा लागला? प्रमाण ऐका. राज्यभ्रष्ट यवन झाले, राज्यभ्रष्ट यवन झाले, राज्यभ्रष्ट यवन झाले, हाय हाय दोष घडले, हाय हाय दोष घडले, हाय हाय दोष घडले, हाय हाय दोष घडले. मगही अवतार घेतलेला अभंग जनाबाईचा आहे आणि जनाबाई नामदेवाच्या समकालीन आहे. जनाबाईच्या अभंगाला पूरक असं नामदेव महाराजांनी पूरक असं पुरावा दिला. का आले? जनाबाई म्हणते ह्या सालात आले, तेव्हा नामदेव महाराज म्हणतात का आले, कशा करता आले? तर कली दोष हराव, या युगात दोषाचं वातावरण निर्माण झालं, ते दोष घालवण्याकरता, समाजाला आनंदात आणण्याकरता मगही अवतार घेतले, हे वचन आहे. मग काय दोष झाले? काय समाजकारण आणि राजकारण त्यावेळेस होतं? तर राज्यभ्रष्ट यवन झाले, ही राजवट होती, तर ठाई ठाई दोष घडले, हे समाजकारण होतं. आता ऐका, अभंगाची सुरुवात अशी आहे, 1190 आहे. आता या अभंगात कसं बोलायसारखं काय महाराज आहे? चालत आहेत सगळी. 1190 असं म्हटलंय. मग 1190 जर हे प्रकट झाले तर त्या 1190च्या अगोदर या समाजात काय घडलं हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. काय थोडस मागे येऊया आपण. सगळा इतिहास नाही सांगणार कारण 11:30 झाले, बरोबर ना? मी तुम्ही जागेवर आहेत, 10:30 झाले. बरोबर 50 वर्ष 40 वर्ष जर आपण मागे आलो, इतिहास खूप सांगण्यासारखा आहे. काय घडलं त्या काळामध्ये? असं म्हणतात, राज्यभ्रष्ट यौवन झाले, तापीचं पाणी गढूळ झालं, नर्मदेचं पाणी गढूळ झालं आणि यवनांचा हाहाकार या समाजामध्ये मांडला. महाराज आपल्या लहान मुलांना हा इतिहास आपण शिकवला पाहिजे.
काय इतिहास आहे का? काय झालं? बरोबर इसवी सन 1149 ला राजपूत घराण्यामध्ये एक राजा जन्माला आला मारवाड प्रांतात. त्या राजाचं नाव होतं महाराणा प्रताप. हा महाराणा प्रताप एवढा शूर होता महाराज. 12व्या वर्षी ज्या महाराणा प्रतापनं असं म्हणतात वाघ अंगावर धावून आला. वाघाची चिरफाडच करून टाकली 12व्या वर्षात. कितव्या वर्षी? 4-5 हातावर मुलं सोडली महाराज. 12व्या वर्षाबद्दल बोलतोय मी. हा इतिहास आहे महाराज. आतिश महाराज, मी एक तुम्हाला प्रश्न विचारू मनापासून, नक्की वाईट नाही वाटणार ना तुम्हाला? आणि वाटलं तर सांगाल तरी कोणाला. रागावू नका, माझ्यावर जवळचाच आहे, थोडस हिताचं बोलतो. विक्रमगडला मुलं होत नाही का आणली नाही कीर्तन? नाही सांगूनच चला, म्हणजे मला पुढे तसं बोलायला. मला तुम्ही जर मुलंच नाही आणली तर हा धर्म रथ कधी परत चालायचा? आपण जीवनांत असेपर्यंत चालेल, मग कोण सांभाळेल हा? अवघ्या 12 वर्षामध्ये ज्याने वाघाचा जबडा फाडला तो होता महाराणा प्रताप. 16 वर्षामध्ये मारवाड प्रांतावर त्याने हल्ला चढवला 16व्या वर्षी, आणि मारवाड पंथाचं आधिपत्य त्याने धारण केलं तो होता महाराणा प्रताप. 20व्या वर्षात राज्याभिषेक झाला, अवघ्या 20व्या वर्षात तो होतो महाराणा प्रताप. बरोबर 1176 ला त्याने अजमेरला हल्ला चढवला आणि अजमेरचं राज्य ताब्यात घेतलं आणि अजमेरच्या गादीवर बसला. तो अवघ्या काही वर्षात तो होता महाराणा प्रताप. 3 वर्षानंतर दिल्लीवर हल्ला चढवला. यवनांचं राज्य होतं, हाहाकार सगळीकडे मांडला होता, आणि 1969 ला दिल्लीवर हल्ला चढवला आणि या देशाचा मालक झाला पहिला तो होता महाराणा प्रताप. सोपा इतिहास आहे. अवघ्या काही वर्षात तरुण वयामध्ये या महाराणा प्रतापने महम्मद घोरीशी 16 वेळा युद्ध केलं. किती वेळा? महम्मद घोरीने 16 वेळा आक्रमण केलं देशावर. 16 वेळा त्याला हरवलं, आणि हरवल्यानंतर 16 वेळा त्या महम्मद घोरीला जीवदान त्याने दिलं. हे जीवदान त्याने नाही दिलं, या भारत भूमीच्या मातीत समर्पणाची भूमिका आणि विचाराचं वैभव एवढं मोठं आहे. ज्याने मातीशी नाळ जोडली आणि संस्काराचे धडे घडवले. आदर्शाच्या वाटेवर जो चाललाय ना तो फक्त समर्पण आणि जगाच्या कल्याणाकरता उरतो. हे विचार फक्त या भारतीय संस्कृतीत आहे. महाराणा प्रताप नाही केलं. महाराणा प्रतापच्या चरित्रात ज्याने आदर्श दिले, ज्यांनी संस्कार भेटले ना, त्या संस्कारानं त्या 16 वर्ष 16 लढाया जिंकून सुद्धा 16 वेळा ज्याला जीवदान दिले तो महाराणा प्रताप होता. हे विचार आमच्या लहान मुलांना आपण दिले पाहिजे. देखाव्याचे, हिरोचे इतर सगळे फोटो घरातून काढून टाका. राजाचा फोटो माझ्या लावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. महावैष्णव माऊलीचा फोटो लावा. माळव मुलांना सकाळी उठल्याबरोबर पाहिलं पाहिजे फोटोकडे. बाबा पप्पा हे काय, कोणाचा फोटो आहे? सहज म्हटलं पाहिजे माझ्या राजाचा फोटो आहे. ज्या राजानं मला ताटात बसून खायचा आनंद दिला ना त्या राजाचा हा फोटो आहे. हे सहज गर्वाने मला सांगता आलं. महाराज पण ऐका, काय जीवन असतं. त्या मोहम्मद घोरीला 16 वेळा हरवलं आणि 16 वेळा जीवदान दिलं. पण त्या महम्मद घोरीनं कट कारस्थान करून 17व्या वेळेस आक्रमण केलं, आणि 17व्या वेळेस आक्रमण करून राजाला बंदिस्त केलं आणि बंदिस्त करून आपल्या देशात घेऊन गेला. अरे कसे कृतज्ञ होऊ शकता तुम्ही? म्हणून कदाचित नामदेव महाराजांनी इतर समाजाचं नाव नाही घेतलं. राज्यभ्रष्ट यवन झाले. माझ्यावर केस ठोकायची तर ठोकू शकता, हे माझं पत्र तर थोडं आहे. नामदेव महाराजांना बोलवा, त्यांनीही केले, सगळे लिहून ठेवले, ते मी सांगतो. पोलीस स्टेशन समोर आहे, एखादा उठला माझ्यावर काही पण सांगा. भरोसा नाही कोणाचा, विचाराचं स्वातंत्र्य आहे सगळ्याचं. आपण जशा कृषीच्या बातम्या छापतो ना, आपण जशा इथं बंधारा फुटला तिथं बंधारा फुटला ह्या बातम्या छापतो ना, तसं या व्यासपीठावरून जगाला वाटलेल्या आदर्शाच्या बातम्या पण पत्रकारांनी छापल्या पाहिजे. अहो तुम्ही हे नाही छापणार, जगावर संस्कार नाही पाडणार, तर बंधारे किती बांधले राहिले का? भले ते इंग्रज आले, भले थोडेफार उपकार करून गेले, ते तानसा तलावाचे पाईप अजून पाहता मिळतात आपल्याला.
आम्ही आज वर्षी बांधली का पुढच्या वर्षी कुठल्या पावसात कुठं पाय जातो तेच सापडत नाही आम्हाला. कशाला शापता ते आम्हाला ऐकवता? या संस्काराचं वाटप करा ना तुम्ही जरा थोडस. आणि छापणार तुम्ही हे तर निर्वास होते. आता मी म्हटले हे काय महाराज कसं असेल हे? 16 वेळेस त्या माणसाला, अहो तुमच्या घरी आल्यावर एखाद्या पाहुण्याला तुम्ही हो पाहुणचार करताय, भाकरी देताय, सगळं देताय, एवढं प्रेमानं देताय. त्याने एकदा खाल्लं, दोनदा खाल्लं, तीनदा खाल्लं, एवढं कृतज्ञ व्हावं. रस्त्याला भेटल्यावर त्याने हात पण नाही मारावी. एवढं कृतज्ञ कसं होऊ शकतो? अहो ज्याने 16 वर्ष जीवदान दिलंय ना, 16 वेळेस जीवदान दिलंय, त्याला एकदा पारवंतरामध्ये नेलं, कपकट कारस्थानाने बंदी केलं आणि आपल्या देशात येऊन एवढे हाल केले. मला कित्येक दिवस जेवायलाच दिलं नाही, उपाशी ठेवलं महाराणा प्रतापला. पण तो राजा होता, संस्काराने नटलेला होता, आदर्शाने नटलेला होता. जीव गेला तरी चालेल पण धर्म नाही सोडणार. वचनाचा राजा होता. काय झालं महाराज? अंतिम त्या घोरीनं माझ्या महाराणा प्रतापचे डोळे काढले, डोळे रक्तबंबाळ झाला. सुरत्वाचं खूप मोठं लक्षण आहे. ज्याच्या अंगात धैर्यत्व आहे, ज्याच्या अंगात संयम आहे, तो या जीवनाशी या जगाशी दोन हात करायला समर्थ असतो. आणि संत विचारात हेच शिकावं लागतं. या प्रपंचाने समाजाने कितीही आघात केले आणि माझ्या समोरच्या विरोधकांनी कितीही आघात केले तरी त्या आघाताला बळी न पडता धैर्याने आणि संयमाने उभा राहतो, त्याला शूर म्हणतात. आणि मग काय झालं? राजालाही सुरू व्हायचा होता. त्या राजाचा एक जवळचा माणूस त्या घोरीच्या बरोबर होता. असं म्हणतात त्याने लगेच त्या घोरीला एक चिमटा भरला. म्हणजे महाराज हो राजेसाहेब, ज्याला पकडून आणले ना त्याच्याकडे खूप मोठी कला आहे. तसं साहित्य म्हणतं की रामायण काळामध्ये ही कला दशरथाकडे होती, महाभारत काळामध्ये ही कला कर्ण आणि अर्जुनाकडे होती, आणि आता कलियुगात ही कला फक्त महाराणा प्रतापकडेच आहे. डोळ्यावर पट्टी बांधावी आणि अचूक संधान साधावं आणि साध्याची प्राप्ती करावी, हे बाणाचं ताकद फक्त महाराणा प्रतापकडे होती. आणि मग त्याने खोचक शब्दाने त्या राजाला सांगितलं आणि ती कला पाहण्याकरता राजा प्रवृत्त झाला. ग्राउंड मध्ये नेलं, राजाच्या हातात बाण दिला, ज्याचे डोळे बांधलेले आहेत, फुटलेले डोळे आहेत. त्या राजाला खोचक शब्दाने या साहित्यकारणाचे शब्द वापरले. राजा तुला बाण मारायचा आहे, माझ्या राजाला कला दाखवायची आहे. त्यावेळेस त्याने असं म्हटलं 4 गज हो 4 अंगुल, अंगुल अष्ट प्रमाण, साहित्यकार म्हणतो. जो सुलतान आहे ना तुझ्या समोर बसलेला आहे, चुको मत चव्हाण, त्याला त्या डोळ्यातून असं फिरवून सांगितलं. तो त्याला समजलं नाही आणि तुम्हाला समजावं असं सांगितलं. चुको मत चव्हाण, तुझ्याकडे कला आहे ना, तुला बाण मारायचा आहे, तो तुझ्या समोर एवढ्या अंतरात बसलाय, तुला कला दाखवायची नाहीये. माझ्या हिंदवी स्वराज, माझ्या देशाचं तत्व स्वतंत्र करायचं आहे, त्या घोरीचा फडशा बांधायचा आहे ना. मी फक्त सूचक शब्दाने तुला पाठवतो शब्द. त्या राजाने ऐकले चुको मत चव्हाण, अंतराचं अनुसंधान केलं आणि अनुसंधान केल्यावर गारतशी राजा फिरला, बाण सोडला आणि मोहम्मद घोरीचा शिरछेद केला. महाराज एवढा त्रास असताना सुद्धा ही शूर जन्माला आली माणसं या प्रांतात होती. आदिलशाही आली, निजामशाही आली, कुतुबशाही आली. किती समाजाला हे मी नाही म्हणत, हा इतिहास आम्हाला ग्वाही देतो, इतिहास आम्हाला ग्वाही देतो. आणि त्या काळामध्ये अजून एक प्रमाण सांगतो, पुढे चालतो आपल्याला कळण्यासारखं. महावैष्णव माऊली ज्ञानोबारांच्या काळात श्री शके 1272 आणि टीका जो ज्ञानेश्वरी शुद्ध केली, त्या प्रतिशुद्ध केल्यानंतर शेवटची ओवी नाथांनी वापरलेली आहे 1576, बरोबर 300 वर्षाचा कालखंड आहे. या 300 वर्षाच्या कालखंडामध्ये तसा संत महात्मा जन्माला आला नाही म्हणून नामनिर्देश नाही आहे. पण एवढांचं राज्य एवढं प्रस्थापित झालं, हाहाकार, हजारो बांगड्या फुटल्या, हो कपाळाचे कुंकू पुसले गेले, माझा हो समाज गुलामगिरीमध्ये गेला, आनंद नेता नाबूद झाला. काय करावं समजत नाही. त्या काळामध्ये समाजाचे राजकारण
अशा स्थितीवर होतं. आणि समाज पाहिला तर राजा स्थिर नसल्यामुळे समाजात सुद्धा ठाई ठाई डोस स्वार्थानं समाज बरबटला गेला होता. म्हणून राज्य भ्रष्ट यौवन झाले, ठाई ठाई दोष घडले. हे जीवन त्यावेळेस असं प्राप्त झालं. मग या समाजाला आनंदा करण्याचा हे जे चरित्र सांगलंय ना, बरोबर ज्ञानोबा यांच्या 30 वर्ष अगोदरचं हे चरित्र आहे. 1149ला महाराणा प्रतापचा जन्म आहे महाराज, आणि 76 आणि 69ला हे लढाई केलेल्या आहेत. नंतर महाराणा प्रतापला मृत्यू सुद्धा खूप दुःखद आहे. मला विस्तार करायचा नाही, पण हे सगळं कशा करता सांगलं, एवढा कित्येक राजांचे चरित्र आपल्याला सांगता येईल. आजही दक्षिणेकडे गेला तर हे आपला सगळं गाव कसं विक्रमगड एवढी मोठी मंदिर महाराज तिकडे आहे. पद्मनाभ मंदिर जाऊन बघा, मीनाक्षी मंदिर पहा, वास्तुकलेत किती मोठी मंदिर आहे. पण ती मंदिर आजही संस्कारानं आदर्शाने त्या नक्षीकलेने भरभरून आहेत. त्याचं एकच कारण, या भिंतीसारखा उभा माझ्या महाराष्ट्रामध्ये माझा छत्रपती शिवाजी महाराज नव्हता म्हणून. कारण इकडनं इंग्रज आले, मोगलाई आली, निजामशाह, आदिलशाह, महाराजा खाली उतरलेच नाही ना, उतरलेच नाही महाराज. म्हणून ती आजही परंपरा आहे. तिकडचा पिक्चर सुद्धा पहा, त्यातला हिरो सुरुवातीला धोतर लावूनच हे करून गेलो. फक्त आम्हाला जी साड्या आवडायला लागल्या ते दोष आपला आहे. बॉलिवूड आता आम्ही काय केलं हा पाहू नका या मताचा नाही, पण आपण किती बदललो हे त्याचं प्रमाण आहे महाराज. फार बदललो. पूर्वी भगवा असायचा, त्याचा तिरंगा आपणच केला. पूर्वी राजवट गादीवर बसायचे, त्याच्या खुर्च्या आम्हीच केल्या ना. नसेल समजलं तर अजून सोबत सांगतो, पूर्वी घराघरात आई आणि बाबा राहायचे. नाही समज, आता घराघरात मम्मी न पप्पा आहेत. अहो न कळता आमच्यावर वेस्टर्न आलीत ना, आम्ही बदललोत ना, बदललोच ना. पण ही संस्कृती एवढ्या जलद गतीने आम्ही याचा अंगीकार केलाय महाराज की ही भोगायला तर एवढी आनंदी वाटते का काय करू ना काय नको. किती मोबाईल हा जेवढा चांगला आहे ना, मला दुःख देणारा पण मोबाईल आहे. मोबाईल मुलं सगळ्या माणसाला येत केले, सगळी माणसं निपुण झाली खोटं बोलायला, फार निपुण झाली महाराज. जशाच तसे लोक खोटं बोलतात. पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण आणि ज्याने घाला आमच्या एवढा घातलाय महाराज, आम्ही असे बरबडून गेलोय. असं म्हणतात पूर्वी सर्कशी असायच्या, सर्कशी माहिती आहे ना, त्या दत्ताबाबांचं घर आहे ना, त्या ग्राउंडमध्ये पूर्वी सर्कस व्हायची. मी आलो होतो पाहायला एकदा. त्या सर्कशीच्या मालकानं सगळ्या विक्रमगडला बॅनर लावले, सर्कस पाहायला चला, वाघ दाखवणार आहेत आम्ही. असं सगळं तिकीट ठेवलं 200 रुपये सुद्धा महाराज. कोणी यायला तयार नाही. 100 केलं तरी कोणी यायला तयार नाही. 50 केलं तरी कोणी यायला तयार नाही. 25 केलं तरी कोणी यायला तयार नाही. आणि जेव्हा फुकट सांगलं तर अख्खं गाव जमलं. तो मालक एवढा हुशार होता, त्याने सगळा गावात मध्ये घेतला, दोन्ही बाजूला सगळे गेट लावून घेतलं, वाघ मोकळा सोडला. ज्याला बाहेर जायचं असेल त्याने 10,000 रुपये द्या. अहो सगळ्यांनी 10,000 जमा केले. पाहता काय माझ्याकडे जी वाजवायचं असंच आहे. ही संस्कृती अंगीकारायला फार सोपी वाटते, पण बाहेर निघायचं असेल ना, सहज नाही निघता येत. फार वेचावं लागतं, खूप कठीण असतं. आपली स्वतःची मुलं आपला आदर करत नाही, जगाचं बोलावं काय आपण. मला हे म्हणायचं आहे की एवढा इतिहास आमच्या समोर नोंदवला गेला. राज्य भ्रष्ट जेवण झाले, ठाई ठाई दोष घडले, मग ही अवतार घेतले कली दोष हरावा. या कलियुगामध्ये दोष समाजाला आनंद नेताना या संत अवतार कार्याचं प्रयोजन आहे. मग महाराज संत अवतार जर आम्हाला आनंद देण्याकरता येत असते तर आम्हाला एवढंच विचारायचं आहे, ते संत आले कधी, महाराजांनी आले कधी म्हटल्यावर जनाबाई ताकदीने उभे राहिले. जनाबाईने शब्दबद्ध केले, येण्याचे शब्द पहिल्या चरणात.
कधी अवतार आला, कधी प्रगट झाले, जनाबाई लगेच पुढे आले. मी सांगते काय सांगितलं जनाबाईने. शालिवाहन शके 1190 निवृत्ती आनंद प्रगटले. शालिवाहन शकातल्या 1190 साली निवृत्ती महाराज जन्माला आले, प्रगट झाले, असं जनाबाईचं म्हणणं आहे. आता प्रश्न असा आहे, सालाचं गणित जनाबाईने का सांगितलं असावं? शब्द मिळाले नाही म्हणून शालिवाहनच काय शब्द वापरला, का साल सांगितलं? तर जगाला आपल्या हिंदुस्थानातली धर्म संस्कृती भरभरून माहीत व्हावी म्हणून शालिवाहन शब्द जनाबाईने खर्च केला. मी अभंग याकरता घेतला, आताच गुढीपाडवा मागं गेला, बरोबर ना? गेला ना मागं. आणि हा उत्तम चैत्र मास आहे. आमच्या वर्षाचे पहिले दिवस सध्या पहिला पक्ष चालू आहे आणि म्हणून या थोडंसं शब्दावरही बोलता यावं या अर्थाने अभंग मी आपल्याकडे काय शालिवाहन आहे, नेमकं शालिवाहन म्हणजे काय, काय याचा इतिहास आहे? तर हा इतिहास थेट महाविष्णूपर्यंत पोहोचतो. आमच्या हिंदू संस्कृतीनुसार वर्षाचा पहिला दिवस आमचा गुढीपाडवा आहे. मग गुढीपाडवाची तिथी कोणती? कोणती तिथी असते? जाऊ दे गुढीपाडव्याची. आज कोणती तिथी आहे? हा, तारीख कोणती आहे? तारीख किती आहे? नका त्रास घेऊ जास्त. अष्टमी आहे, बरोबर. उद्या नवमी आहे, रामनवमी उद्या आहे. गंमत अशी आहे महाराज, का तिथी सांगितली का आम्हाला करण जरा लेट लागतो आणि तारीख सांगितली का करण लवकर लागतो. आम्ही जेव्हा महाराज लोकांच्या तारखा घेतो ना, तर काही महाराज लोक आम्हाला असं म्हणतात, कोणती तिथी आहे बरं? का आम्हाला मग डायरी उगायला लागते, कोणती तिथी आहे? तारखा पाठ आहे पण तिथे थोडं पण आपल्या महाराज प्रगल्भशाली इतिहास आमचा आम्हाला कळावा, आम्ही आमच्या मुलाला शिकवलं पाहिजे. तुम्ही 31 डिसेंबरला जरूर हॅपी न्यू इयरचा मेसेज पाठवा, त्याबद्दल मी आळवा नाही घेणार. पण 31 डिसेंबरला जर तुम्ही हो सालाचं एंडिंग आणि सकाळी पहाटे तुम्ही त्याच रात्रीला हो एवढा सण साजरा करून 1 जानेवारीला हॅपी न्यू इयरचा मेसेज पाठवताय, तर आपण ज्या संस्कृतीनं आपल्याला पोचलंय, ज्या धर्मानं आपल्याला पोचलंय, जो धर्म आपला बाप आहे, जी संस्कृती आपली आई आहे, त्या धर्माबद्दल आपण एवढे गाफील का? आपण आवर्जून सांगितलं पाहिजे 9 वर्षाचा माझा वर्षाचा पहिला दिवस माझा गुढीपाडवा आहे. त्याकरता आपण शोभायात्रा काढली पाहिजे, मुलांना नवनवीन कपडे दिले पाहिजेत, आपण हे आपण केलं पाहिजे. आपण दान मुलांना नाही दिली तर मुलांना माहीत कसं व्हायचं मला? आणि मग हळूहळू आपण पारतंत्र जाणार हे मात्र ठरलंय, हे ठरलंय. इस्लाम धर्माचे काही नियम मला खूप भावतात महाराज. कितीही गरीब असला, धंदा बांगडीचा असते, एखादं टोपलं घ्यावं आणि काही धंदा घेऊन घरोघरी फिरावं, पण हा समाज आलेल्या पैशातून आपल्या प्रार्थना स्थळाला खूप मोठा खर्च करतो. काही ठिकाणी खूप गरीब समाज त्यांचा आहे, पण मशिदी पाहाल तर तोडे जंग मशिदी उभे आहेत. आमच्या मंदिराचे कलर 10-10 वर्ष आम्ही बदलत नाही. हनुमंताला जाऊन पाहावं तर वर्षा काठालाच शेंदूर लावतात. तो दिवा तर घासतात का नाही, त्या दिवाला एवढी काळजी आली का जणू बुक्का घेऊच नाही, त्यात त्याला बोट बुडावर महाराजाला बुका लावा. हनुमान मंदिरात आम्हाला देव आठवत होतो. अहो एवढे गाफील कशाने राहिलो आमच्या देवाकरता? हा काय शालिवाहन म्हणजे काय परंपरा आमची आहे. आता ऐका, परंपरा सांगतो, पाहुणे 11 झाले. परंपरा अशी आहे की शालिवाहन हे शक आहे, तिथी अष्टमी आहे. आपल्या पंचांगानुसार तिथी येते, त्या तिथी ही एका पक्षात येतात. महिन्याचे 2 पक्ष असतात, वद्य आणि शुद्ध पक्ष. आता सध्या चालू आहे कोणता? शुद्ध पक्ष चालू आहे. देवाचा शुद्ध पक्ष आहे, त्यानंतर संताचा वद्य पक्ष येतो. हे 2 पक्ष मिळून जन्माला येते तो मास, असा त्याला महिना म्हणतात. असे 12 महिने गेले की मराठीतल्या वर्षाला संवत्सर असं बोललं जातं. आता या वर्षाला जे संवत्सरा नाव आहे ते देखील कॅलेंडरवर आहे. आता ते तुमचा अभ्यास आहे, ते मी नाही सांगणार. हो, आता थोडंसं विरोधात बसेल. ही तारीख आज 29 आहे. कोणत्या महिन्यातली आहे? मार्च महिन्यातली आहे. मार्च महिना कोणत्या सालातला आहे?
2023 ला 2023 या वर्षाला नाव काय आहे काय माहित, एवढंच माहित आम्हाला. 2025 2026 2011 2007 हेच माहित, त्याला नाव काय हे माहित नाही. ही एवढी संकुचित परिस्थिती महाराजांची आहे, पाश्चिमात्य संस्कृती. आता आमचं ऐका, वर्षाला नाव संवत्सर आहे आणि हे संवत्सर कोणत्या शकातला आहे तर कालनिर्णयाच्या पहिल्या पेजवर वरती लिहिलेलं असतं शालिवाहन. येतोय ना? हा नसेल तर आपल्या मंदिराच्या साईडला ब्रह्मवृंदांचं एक घर आहे, त्यांना विचारा. जेव्हा जेव्हा होम करतात, पूजा करतात किंवा आपल्याकडून संकल्प सोडायचा असतो तेव्हा आपल्याकडून ते बोलून घेतात. मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त अमुक तिथी अमुक काय काय सगळं सांगतात. त्यात सांगतात शालिवाहन. येतो ना शब्द? येतो का नाही शब्द? मग शालिवाहन म्हणजे काय? काय शालिवाहन? हे शक करते. मग शक करते म्हणजे काय? कलियुगाच्या 4,32,000च्या कालगणण्यातलं हे शक करते, हे तिसरं शक करते आहेत. कलियुगात 6 शक करते झाले. कलियुगात किती शक झाले? 6. त्यातले 2 पूर्ण झाले, तिसरा चालू आहे आणि पुढचे 3 अजून शिल्लक आहे. आणि आनंदाची बाब आहे, सध्याचा शक करता हा महाराष्ट्राच्या मातीतला आहे. ही आनंदाची बाब आहे. मग पहिला शक कुठे जन्माला आला ऐका, पहिला शक जन्माला आलाय हस्तिनापुरात दिल्लीमध्ये. त्या शकाचं नाव आहे धर्मशक. मग हे शक कधी चालू झालं? हे शक चालू झालं कधी? त्याचा खुलासा नामदेव महाराज करतात. ऐका, कृष्ण अवतार झाला, कृष्ण अवतार झाला, कृष्ण अवतार झाला, कृष्ण अवतार झाला. पांडवी निजडावता पिता, पांडवी निजडावता, पांडवी निजडावता पिता, पांडवी निजडावता. सांगावे सविस्तर. ऐका, पहिला शक झाला तेथोनी येत शक झाला जन्मल्यापासून. कधी झाला? त्याचं उत्तर आहे कृष्ण अवतार झाला, कृष्ण अवतार झाला. पांडवी निजडावता केला, पांडवांचं राज्य संपलं, तिथून एक शक सुरू झाला. म्हणजे द्वापार युग संपलं आणि कलियुग सुरू झालं. मग आता द्वापार कधी संपलं आणि कलियुग कधी सुरुवात झालं, युग कधी सुरुवात झालं तर त्या सांध्यावर एक घटना घडली. ती घटना भागवतामध्ये अशी नमूद केली. ते कलियुग कधी सुरुवात झालं असं म्हणायचं आणि द्वापार कधी संपलं. ऐका, धर्मशक चालू होतं, धर्मराजाचं राज्य चालू आहे आणि धर्म हा अतिशय प्रामाणिक राजा. धर्माच्या राज्यात राज्य सुखरूपपणे चालू असताना 2 शेतकऱ्याचं भांडण धर्माच्या राज्यात आलं. त्या राज्यात आल्यावर ते भांडण असं होतं, पहिला शेतकरी राजाला म्हणायचा, राजे समोरचा जो माझा प्रतिस्पर्धी आहे त्याने मला शेत विकलं आणि शेत विकल्यानंतर मी शेत नांगरत असताना मला खूप कोटीचं धन मिळालंय. पण धन मिळालं खरं आहे, पण त्यांच्या पूर्वजांनी ते धन दिले ठेवले होतं आणि शेत मला आता विकलंय. त्यामुळे हे शेत पूर्वी माझं नव्हतं, आता असल्यामुळे निघालेलं धन हे माझं नाही आहे, त्याचा आहे. हा प्रामाणिकपणा धर्मराज्यात होता. मी याला देऊ करतोय तर तो प्रतिस्पर्धी मला सांगतोय, आता मी शेत विकलं ना, धन निघलं तरी चालेल आणि कोळसा निघलं तरी चालेल, ते तुझंच सगळं. तो पण घ्यायला तयार नाही. मला सांगा देवा शपथ, षटविधी शपथ आहे तुम्हाला, ज्याने त्याने जमीन विकली असेल त्याच्या जर असं निघलं आणि त्या मालकाने सांगितलं एवढं कोटीचं धन निघलंय तुम्हाला देतो, तुम्ही पोलिसांना याल का दोघे जण? तुम्ही सांगाल बरं झालं महाराज, अहो विकल्या जमिनी त्या घ्यायला आपण तयार आहोत. धनाची तर गोष्ट जोरच झाली आता. हा घटना घडली द्वापार युगात
पण ही घटना सांध्यावरची होती. काही दिवस गेले आणि परत आले ते दोघंही. धर्मराज म्हणतो आता काय झालं, आता असं झालं. पहिला म्हणतोय याने मला जमीन विकली, आता सोनं निघालं कोळसं निघालं ते माझंच आहे ना, मग आता धन निघाले हा कसा काय बघतो. तो म्हणतो हे निघाले, प्रतिस्पर्धी म्हणतो निघालेलं धन हे माझ्या वडिलांनी ठेवलंय, याला मी जमीन विकली धन थोडं विकलंय. जे ग्रस्त दोघेही पहिले म्हणायचं आमचं नाही, ते युग होतं द्वापार युग. पण आता इकडे असं काही दिवसांनी निर्माण झालं की आता हे माझंच आहे. तेव्हा धर्मराजाला समजलं आता डाव आपण सोडला पाहिजे. कलियुगाची सुरुवात पांडवी निज डाव टाकीला, कृष्ण अवतार झाला द्वापारात, पांडवांनी डाव सोडला कलियुगात. शकाची निर्मिती झाली. तो पहिला शक धर्मशक जन्मेंजय राजाचा, तेथोनी एक शक झाला जन्मेंजयापासून. आणि या जन्मेंजयाचा कार्यकाळ होता 3044 वर्ष. लिहून ठेवा. त्यानंतर निर्माण झाला दुसरा शककर्ता, तो विक्रम राजा. तो झाला उज्जैनला मध्य प्रदेशमध्ये. त्याचा कार्यकाळ 135 वर्षाचा. आता आखाने सांगत बसत. त्याच्यानंतर तिसरा शककर्ता आहे, तो शककर्ता महाराष्ट्राच्या मातीत पैठणला निर्माण झाला आणि जो ज्याचं नाव आजच्या अभंगात आहे. नामदेव म्हणत होता तो हा शालिवाहन, तो हा शालिवाहन, त्याचा राज्यकाळ होता 18,000 वर्षात. होता नाही आहे. त्या 18,000 वर्षातली 1144 संपली आणि गुढीपाडव्यापासून 1145 सुरू झाले. त्या 18,000 वर्षातनं अजून तर बरीच वर्ष शालिवाहनची शिल्लक आहे. पुढे महाराज म्हणतायत चौथा शककर्ता विजया अभिनंदन नावाचा राजा, याचा कार्यकाळ 10,000 वर्षाचा आहे. त्याच्यानंतर आला नागार्जुन, त्याचा कार्यकाळ 4 लक्ष आहे. आणि शेवटचा कोल्हापूर प्रांतात एका शेतकऱ्याच्या घरी संबळ नावाच्या नगरीमध्ये त्याचा जन्म होणार आहे. होताना 4 हाताचा राहील. या युगाचा संहार करण्याकरता जो कलियुगाचा येईल तो शेवटचा राज्यकर्ता आहे. त्याचं नाव आहे कल्की. त्याचा कार्यकाळ आहे 821 वर्षाचा. एकूण टोटल मारली तर कलियुगाची एकूण टोटल येते 4,32,000. एवढा कार्यकाळ कलियुगाचा आहे. आता ऐका, थोडं अजून पुढे जाऊया 1-5 मिनिटासाठी. हा कलियुग, द्वापर युग, त्रेतायुग आणि कृतयुग ही 4 युग एकातर वेळा जातात तेव्हा एक मनवंतर होतं. ही 4 युग एकातर वेळा जातात तेव्हा एक मनवंतर होतं आणि ती एकातर वेळा गेली का एक महायुग होतं. ही एकातर महायुग का मनवंतर मनु 14 आहे. आता 6 मनु झालेत. 7वा मनु वैवस्वत नावाचा मनुचं राज्य चालू आहे. ब्राह्मणवाद मी पोथीवादात तर समजून घ्या तुम्हाला. वैवस्वत नावाचा मनु चालू आहे आणि या मनुतली एकातर महायुगापैकी म्हणजे बघा कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग ही एकातर वेळा 4,32,000 वेळा 32 ही एकातर वेळा गेली का एक मनुचं राज्य संपतं. त्या मनुचं वैवस्वत मनुचं 27 युग संपलीत आणि 28 युग चालू आहेत. म्हणून कदाचित आरतीमध्ये युगे 28 युग असं म्हटलं असावं. आता अभ्यास करा तुम्ही तो विस्तार नाही करणार आता. बरोबर. मग हे मनु 14 आहे. म्हणजे 14 मनु कधी होतात? ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनु होतात. आता ब्रह्मदेवाचा दिवस किती मोठा ऐका. ही 4 लक्ष 32,000 ही एका गणित आहे. एका युगाचं महत्व आहे. अशी युग
71 वेळा आणि ही युग 1000 वेळा जातात. 43,20,000 महायुग 1000 वेळा होतात. त्या ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. लिहिलं का नाही काही? नाही. बरं झालं, म्हणजे पुढच्या वेळेस परत घेतलं तरी वाढणार नाही. असंच करत राहा. हा आमचा प्रगल्भ